इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ तिसरा, साबणाचे बुडबुडे, संपूर्ण स्वाध्याय. या व्हिडिओमधून आपण साबणाचे बुडबुडे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मला हे समजले. प्रश्न पहिला, उत्तरे लिही. सूर्यप्रकाशामुळे काय चमकू लागले? उत्तर, सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. आ. बुडबुडा कोणाच्या नाकावर बसला? उत्तर, बुडबुडा आर्याच्या नाकावर बसला. प्रश्न 2, योग्य शब्दाला गोल कर. आर्याने किंवा विवानने साबणाचे पाणी तयार केले. यामधील बरोबर जो शब्द आहे त्याला आपल्याला गोल करायचा आहे. तर बरोबर शब्द आहे विवानने. विवानने साबणाचे पाणी तयार केले. आ. सूर्यप्रकाशामध्ये काच किंवा पाणी चमकत होते. बरोबर आहे पाणी. सूर्यप्रकाशामध्ये पाणी चमकत होते. ई. अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी किंवा फुलांनी भरले होते. तर याचं बरोबर उत्तर आहे बुडबुड्यांनी. अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी भरले होते. विचार कर व सांग. प्रश्न पहिला, तुला बुडबुडे करायचे असतील तर तू कसे तयार करशील? उत्तर, मी पाण्यात साबण मिसळून साबणाचे पाणी तयार करीन. नंतर नळीतून फुंकर मारून बुडबुडे तयार करीन. या ठिकाणी तुम्ही केसाला लावायचा शॅम्पू वापरून देखील बुडबुडे तयार करू शकता. प्रश्न दुसरा, साबणाचे फुगे तयार करण्यासाठी तू कोणते साहित्य घेशील ते सांग. उत्तर, पाणी, साबण, बादली किंवा वाटी, चमचा, प्लॅस्टिकची छोटी नळी. चित्रे बघ, शब्द वाच व समजून घे. अननस, आवळा, इमारत, इडलिंबू. वर्णानुक्रमे शब्द अननस, आवळा, इमारत आणि इडलिंबू. कृतीतून शिकूया. प्रश्न पहिला, साबणाचे बुडबुडे तयार कर. तुझे अनुभव सांग. उत्तर, मी साबणाचे बुडबुडे तयार केले. ते हवेत उडताना खूप सुंदर दिसत होते. काही बुडबुडे मोठे होते तर काही छोटे होते. रंगीबेरंगी बुडबुडे पाहून मला खूप आनंद झाला. खाली दिलेले आकार बघून त्यासारखे ओल्या मातीचे आकार तयार कर. त्यावर तुझे नाव लिही. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत आणि षटकोन या पद्धतीनं आकार तयार करा व त्यावर तुमचे स्वतःचे नाव लिहा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा.